त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत असलेलं असं पवित्र स्थान जिथे महादेव आपल्याला एका नाही 3 वेगवेगळ्या रूपात दर्शन देतात। महादेवाच्या पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं आणि सर्वात महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे। समोरच आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार आणि आम्ही सर्वजण रेडी होऊन चाललोय दर्शनासाठी। त्र्यंबकेश्वर मंदिरापासून 300 ते 400 किलोमीटर अंतरावर हे तीर्थ आहे। आम्ही निघालो होतो कुशावर्त कुंडाकडे। कुशावर्त कुंड हे त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी असलेले एक पवित्र तीर्थ आहे। त्र्यंबकेश्वराचे दर्शन करण्याआधी येथे स्नान करणे अशी परंपरा आहे। या परंपरेच्या मागची एक सुंदर आख्यायिका आहे। गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीतून वाहणाऱ्या गंगेला रोखण्यासाठी कुश म्हणजे बाण बांधला, म्हणूनच या तीर्थाला कुशावर्त तीर्थ असे नाव पडले। कुशावर्त तीर्थराज म्हणून देखील ओळखले जाते। सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात याच तीर्थापासून होते। कुशावर्ताजवळ अनेक छोटी मोठी शिवालये देखील आहेत। निवृत्तीनाथांची यात्राही या ठिकाणी भरत असते। भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली, त्रिपेंडी आणि कालसर्प शांती, विष्णुबळी, उत्तरक्रिया आणि लघुरुद्र जनन शांती हे धार्मिक विधी या ठिकाणी केले जातात। कुशावर्त तीर्थ हे 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेलं कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आलं। मध्ये दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी यावं लागेल आणि इथूनच फ्री दर्शनाच्या रांगा सुरू होतात। तुम्ही जेवढे पहाटे लवकर येणार तेवढी तुम्हाला दर्शनाची रांग कमी मिळेल आणि दर्शन देखील तुमचं थोड्याच वेळात होऊन जाईल। आणि श्रावण महिन्यात इथे एवढी गर्दी असते की दर्शनासाठी 5 ते 6 तास लागतात। मी कधीही त्र्यंबकेश्वरला आलात तरी तुम्हाला गर्दीही भेटणारच आहे। 6 वाजता आलात तर एवढी गर्दी नसते आणि तुमचं दर्शन देखील व्यवस्थित होतं। शनिवार असल्या कारणाने प्रचंड भाविकांची गर्दी होती आणि आम्ही सकाळी 8 वाजता लाईन मध्ये उभे होतो तर आम्हाला त्र्यंबकेश्वरला महादेवांचं दर्शन घ्यायला लाईन मध्ये जवळजवळ 4 तास लागले। दर्शनासाठी तुम्ही जेवढे उशिरा येणार तेवढीच भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत जाते। त्यामुळे शक्यतो जेवढा लवकर होईल तेवढा लवकर दर्शन घेण्यासाठी पहाटे यावं। प्रत्येक महादेव मंदिराच्या बाहेर जसा एक नंदी असतो तसा नंदी इथेही आहे। शांत, स्थिर, सर्व भक्तांच्या भावना ऐकायला नेहमी तयार। येथे येणारा प्रत्येक जण मंदिरात जाण्याआधी आपल्या मनातली इच्छा हळूच नंदी महाराजांच्या कानात सांगतात आणि असं म्हणतात की नंदी त्या प्रत्येक इच्छेला महादेवांपर्यंत पोहोचवतात। नंदी महाराजांचं दर्शन घेऊन जसं आपण गर्भगृहामध्ये येतो, जिथे मुख्य ज्योतिर्लिंग आहे, तिथे एका खोल खड्ड्यामध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 छोटे लिंग आहेत। पण गर्भगृह जास्त खोल असल्यामुळे आपल्याला स्क्रीनवर पाहून एकदम आरामात दर्शन घेता येतं। या मंदिराची एक खास गोष्ट अशी आहे, इथे महादेव आपल्याला एका नाही तर 3 वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन देतात। मुख्य गर्भगृहात शिवलिंगाच्या जागी 3 छोटे छोटे लिंग आहेत, जे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहे। भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजन हे देखील त्र्यंबकेश्वरच्या चरणी दर्शनासाठी आले होते। म्हणूनच त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांमधलं सर्वात पवित्र आणि अनोखं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं। हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बांधलेलं आहे। या मंदिराची स्थापत्य कला खरंच अद्भुत आहे। म्हणजेच विचार करा, ज्या काळात कोणतीच आधुनिक साधनं नव्हती त्या काळात हाताने कोरून एवढं भव्य आणि सुंदर मंदिर बांधलं होतं। मंदिराचे आता काम चालू आहे।